या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्राची स्थापना कशी झाली होती आणि त्या पाठीमागं असणारं जे काही राजकारण, जो काही इतिहास होता तो आपण जाणून घेतला. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण भारताची फाळणी कशी झाली आणि त्या पाठीमागे काय राजकारण होतं, काय इतिहास होता ते पाहणार आहोत. आज 77 वर्ष झाली, पण आजही खूप लोक अखंड भारत आणि भारताची फाळणी व्हायला नको ह्या मुद्द्यावरती भांडताना दिसतात. जसं आपल्याकडे जिन्ना वाईट आहे, तसं पाकिस्तानमध्ये गांधीजी आणि नेहरू यांना वाईट म्हटलं जातं. आणि काहींचं तर असंही म्हणणं आहे की जर त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल किंवा सुभाषचंद्र बोस असते तर फाळणी झालीच नसती, त्यांनी तो प्रश्न तिथेच मिटवला असता. आणि काही जण असंही सांगतात की आम्हाला तर पार्टिशन नकोच होतं, आम्ही तर खूप प्रेमाने राहायचो, हे तर राजकीय नेत्यांनी केलं. पण जेव्हा एकमेकांना मारण्याची वेळ आली तेव्हा कोणच मागे सरलं नाही. आणि द्वेष इतका तीव्र होता की 15 ते 20 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आणि फाळणीनंतर खूप लोक रस्त्यावरती आली होती. खूप लोकांना आपलं घरदार, जमीन, कामधंदे, व्यवसाय सगळं सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली होती. त्यावेळी अशी काय परिस्थिती होती की भले भले महारथी सुद्धा फाळणी थांबवू शकले नाहीत. या सर्व प्रकाराला कारणीभूत कोण, चूक कोणाची, ह्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि त्यापूर्वी जर तुम्ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की जाऊन बघा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट कशी पडली आणि पाकिस्तानच्या मागणीची सुरुवात कशी झाली ते पाहणार आहोत. ह्या सर्व प्रकरणामध्ये सगळ्यात मेन कॅरेक्टर जर कोण असेल तर ते होतं मोहम्मद अली जिन्ना. यांचा जन्म आजच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कराचीतील खारदत्त जिल्ह्यात 25 डिसेंबर 1876 ला झाला होता. मोहम्मद अली जिन्ना यांचे आजोबा पहिला हिंदू होते, खोजा या जातीचे होते आणि खोजा जातीचे लोक नंतर मुस्लिम झाले. मोहम्मद अली जिन्ना हे पण इस्लाम धर्मच मानत होते. जिन्नाचे शिक्षण ख्रिश्चन मिशनरी हायस्कूल कराचीमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर ते लंडनला गेले. लॉचं शिक्षण पूर्ण करून 1896 ला कराचीमध्ये परत आले आणि 1900च्या सुमारास त्यांनी मुंबईमध्ये येऊन लॉचं प्रॅक्टिस चालू केलं होतं. आणि त्या दरम्यान गांधीजी साऊथ आफ्रिकेत आपलं लॉचं शिक्षण घेत होते. आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे स्वातंत्र्यासाठी जो काही लढा चालू होता त्यामध्ये ह्या दोघांचा काहीही संबंध नव्हता. त्यापासून हे दोघेही खूप लांब होते आणि पुढे जाऊन कोणालाच माहित नव्हतं की हे दोघं किती मोठे काम करणार आहेत ते. हा जो तुम्ही बघताय तो ब्रिटिश इंडियाचा नकाशा आहे आणि हा जो निळ्या रंगाचा भाग आहे ह्यावरती राजेशाही होती, त्यावरती ब्रिटिश इनडायरेक्टली राज्य करायचे. आणि हा जो पिवळ्या रंगाचा भाग आहे ह्यावरती ब्रिटिश डायरेक्टली शासन करत होते. आणि त्यावेळेस भारताची लोकसंख्या सुमारे 38 कोटी होती आणि त्यामध्ये पण 65% हिंदू होते आणि फक्त 27% मुस्लिम. त्यात पण जो आजचा पाकिस्तान आणि बांगलादेश आहे ह्या ठिकाणी मुस्लिम समाज बहुसंख्याक होता आणि राहिलेल्या ठिकाणी हिंदू बहुसंख्याक होते. आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे हेच पुढे जाऊन भारताच्या फाळणीचं मेन कारण ठरतं. 1903च्या सुमारास स्वातंत्र्यासाठी बेंगॉलमधून खूप मोठ्या प्रमाणात चळवळी, मोर्चे, आंदोलनं चालू होती आणि ब्रिटिशांना हे खूप त्रासदायी ठरत होतं. आणि ह्या भागावरती ब्रिटिश सतत चिडून असायचे. आणि त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1905 ला त्यावेळी असणारे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे बेंगॉलमध्ये चाललेल्या सर्व प्रकाराला कंट्रोल करण्यासाठी एक प्लॅन तयार करतात. त्यांना भारतात राहून इतकं समजलं होतं की भारतातील लोकांना जातीमध्ये वाटलं जाऊ शकतं आणि त्यांना एकदा का जातीमध्ये वाटलं की त्यांना मॅनेज करणं खूप सोपं होऊन जाईल. आणि त्यानंतर ह्यांच्यामध्ये जी देशभक्तीची भावना भरली आहे ती जातीवादामध्ये कन्वर्ट होईल. आणि 1905 ला त्यांनी एक अनाउन्समेंट केली की बेंगॉलचा जो काही संपूर्ण एरिया आहे तो खूप मोठा आहे आणि तो आम्हाला हँडल करणं खूप अवघड जात आहे आणि त्यासाठी बेंगॉलचं पार्टिशन करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात त्यांनी काय केलं, पूर्ण बेंगॉल जो होता त्यामध्ये मुस्लिम समाज अल्पसंख्याक होता, पण बेंगॉलच्या पूर्व साईडला मुस्लिम समाज बहुसंख्याक होता आणि संपूर्ण बेंगॉलमध्ये अल्पसंख्याक होता. आणि त्यांनी काय केलं की जिकडे मुस्लिम समाज जास्त आहे तो भाग वेगळा केला आणि त्याला पूर्व बंगाल नाव दिलं आणि राहिलेल्या भागाला पश्चिम बेंगाल असं नाव दिलं. त्यामुळे काय झालं की पूर्ण बेंगॉलमध्ये जे मुस्लिम अल्पसंख्याक होते पार्टिशन नंतर ते आता बहुसंख्याक झाले होते आणि पूर्व बेंगॉलमध्ये हिंदू जे होते ते अल्पसंख्याक झाले होते आणि पश्चिम बेंगॉलमध्ये जास्त काही बदल झाला नव्हता. आणि त्यामुळे पश्चिम बेंगॉलमधील जे लोक होते ते खूप चिडून असायचे कारण त्यांच्या हातून अर्ध बेंगॉल गेलं होतं. Rejoicing turned quickly into horror and mourning. Throughout this vast land, Hindus and Muslims seek safety in new surroundings. Peace-loving people, theirs is the dream of freedom. आणि ह्या पार्टिशन नंतर इंडियन नॅशनल काँग्रेसने
सगळ्या लोकांना एकत्र करून हे जे काही पार्टिशन झाले ते चुकीच झाले आणि त्याबद्दल आंदोलन करायला चालू केली. पण ह्या पार्टिशन पासून जे पूर्व बंगालचे मुस्लिम होते ह्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि ह्या आधी कसं असायचं की हिंदू मुस्लिम दोघेही एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करायचे. पण पहिल्यांदाच मुस्लिम समाज या आंदोलनात सहभागी न होता उलट असं म्हणू लागला होता की काँग्रेस पक्ष जो आहे तो हिंदूंचा आहे. पूर्ण लोकसंख्येच्या 27% मुस्लिम आहेत, पण काँग्रेसने आपल्या पक्षात फक्त 6.59% लोक मुस्लिम ठेवली आहेत. आणि चर्चा अशी होती की उद्या जाऊन जर ब्रिटिश भारत सोडून जरी गेले तरी स्वातंत्र्याची लढाई सगळेच लढत आहेत. जरी उद्या इलेक्शन झाले तर हिंदूच जिंकणार, कारण बहुसंख्याक हिंदू आहेत आणि स्वातंत्र्यानंतर आपलं काहीच चालणार नाही, कारण काँग्रेस पक्ष हा हिंदूंचा आहे. आणि काँग्रेसने हे ओळखलं होतं की जे काही जातीवादाचं राजकारण चालू आहे, जी स्वातंत्र्याची लढाई चालू आहे ती खराब करू शकते. आणि काँग्रेसने सर्वांना सांगितलं की रिलिजन हा तुमचा एक पर्सनल मॅटर आहे. रिलिजन पॉलिटिक्स हे खूप धोक्याचं ठरू शकतं आणि जी स्वातंत्र्याची आपण लढाई लढत आहोत ह्यामध्ये आपण सगळे एक आहोत आणि स्वातंत्र्यानंतर सर्वांना समान न्याय मिळेल. आणि इतकंच नाही तर त्या काळात जे लोक धर्माची गोष्ट करायचे त्यांना काँग्रेसवाले कम्युनल बोलायचे. पण हे जे काय बेंगॉलचं पार्टिशन झालं होतं त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडली होती आणि ब्रिटिशांचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. आणि त्या दरम्यान जिन्नाची पण राजकारणात एंट्री झाली होती. जिन्नाने 1906 ला काँग्रेस जॉईन केलं होतं. मी जिन्नाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यावेळी जी जिन्नाची इमेज होती ती खूप वेगळी होती. त्यावेळी जिन्ना खूप सेक्युलर होता. काँग्रेसच्या सेक्युलरपणाला इम्प्रेस होऊन त्यांनी काँग्रेस जॉईन केलं होतं. सरोजिनी नायडूनी तर जिन्नाला ऑन रेकॉर्ड ब्रँड अँबॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटीचा टॅग दिला होता. आणि हे जे काही पार्टिशन झालं होतं ह्याला जिन्नाचा खूप विरोध होता. आणि पुढे असं काही चित्र बदलणार आहे की ज्या जिन्नाचा ह्या पार्टिशनला विरोध होता तोच पुढे जाऊन ह्या पार्टिशनसाठी आपला जीव तोडून प्रयत्न करणार आहे. आणि हे सगळं चालू असताना सेम टायमिंगला 1906 ला आत्ताच वेगळा होऊन नवीन राज्य झालेल्या बेंगॉलमध्ये जिथे मुस्लिम समाज जास्त होता तिथे ढाका शहरामध्ये जे सद्यस्थितीत बांगलादेशमध्ये आहे मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स असायची. त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या हिताची गोष्ट व्हायची. त्यामध्ये त्यांनी ठरवलं जसं हिंदूंसाठी काँग्रेस पक्ष आहे तसं मुस्लिमांसाठी एक पक्ष काढायचा. आणि त्यासाठी त्यांनी 30 डिसेंबर 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना केली. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की भारतातील जे सगळे मुस्लिम आहेत त्यांचे प्रतिनिधी ते आहेत आणि ब्रिटिशांसमोर मुस्लिम समाजाचे प्रश्न ते मांडतील. आणि असं नाही की फक्त काढायची म्हणून पार्टी काढली होती, हे पूर्ण प्लॅनिंगने झालं होतं. आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांकडे सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे वेगळ्या मतदारसंघाची मागणी केली. आता वेगळा मतदारसंघ त्यांना कसा हवा होता तर कसं असतं की नॉर्मल इलेक्शन मध्ये आपण सगळेच मतदान करतो आणि कोणीही उभा राहू शकतं आणि त्याला सर्वच लोक मतदान करतात आणि ज्याला जास्त मतदान पडतं तो जिंकतो. पण ह्यांची मागणी कशी होती की काही ठिकाणी यांना वेगळे मतदारसंघ हवे होते. आता ते वेगळे मतदारसंघ कसे होते तर त्या ठिकाणी फक्त मुस्लिम नेते उभा राहतील आणि त्यांना मतदान पण फक्त मुस्लिम लोक करतील, बाकीचे लोक नाही. आणि आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की त्यावेळेस इलेक्शन व्हायचं, कारण त्यावेळेस तर ब्रिटिश राज्य होतं तर त्यावेळेस इलेक्शन व्हायचं पण ते खूप कमी लोकांमध्ये व्हायचं. जसं की जमीनदार जे लोक टॅक्स भरायचे आणि जे लोक शिक्षित होते हे फक्त त्यावेळेस मतदान करू शकत होते. थोडक्यात काय तर जे श्रीमंत होते आणि जे ब्रिटिशांच्या जवळचे होते तेच लोक मतदान करू शकत होते. आणि त्यामुळे अल्पसंख्याक असणारे मुस्लिम सुद्धा पॉवर मध्ये येतील. आणि ब्रिटिशांना पण हेच हवं होते की भारतातील लोक सत्तेच्या खेळात एकमेकांशी भांडत राहावे. पण जिन्नाचा या सगळ्याला विरोध होता. जिन्नाचं असं म्हणणं होतं की ह्या सगळ्यामुळे भारतातील लोकांमध्ये फूट पडेल. पण पुढे जाऊन असं काही होणार आहे की जिन्नाच ह्या सगळ्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न करणार आहे. सगळेच मुस्लिम लीगच्या बाजूने होते असं नाही, खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम अजूनही काँग्रेसच्या बाजूनेच होते. आणि ब्रिटिशांना काँग्रेसच्या बाजूला मुस्लिम लीगला आणून बसवायचं होतं. आणि त्यासाठी ब्रिटिश काय करतात की 1909 ला वेगळ्या मतदारसंघाची मागणी होती ती मान्य करतात. त्यामुळे खूप कमी वेळात मुस्लिम लीग भारतातील सगळ्या मुस्लिम समाजामध्ये लोकप्रिय होते. युनायटेड प्रोव्हिन्स, बेंगॉल, पंजाब, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी, सेंट्रल प्रोव्हिन्स या ठिकाणी मुस्लिमांसाठी वेगळा मतदारसंघ देतात. आणि ह्यामुळे खूप कमी वेळात मुस्लिम लीग काँग्रेसच्या बरोबरीला येऊन उभा राहते. आणि त्यामुळे जिन्ना मुस्लिम लीग जॉईन करतो. मुस्लिम लीग जॉईन करतो म्हणजे काँग्रेसला सोडतो असं नाही. जिन्ना एकाच वेळी काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोन्ही जॉईन करतो. आणि त्याचं असं म्हणणं होतं की हे करून तो हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये युनिटी टिकवून ठेवेल. आणि ते असं ठरवतात स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघं एकत्र येऊन लढतील. आणि काँग्रेसला पण हेच हवं होतं. काँग्रेसला पण मुस्लिम लीग त्यांच्या साईडनेच हवी होती. आणि जिन्ना काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये लखनौ मध्ये एक भेट घडवून आणतात. त्याला लखनौ पॅक्ट असेही म्हणतात. आणि त्यात मुस्लिम लीग त्यांच्या मांडण्या मांडते. त्यात ते असं सांगतात की आम्ही तुमच्यासोबत तेव्हाच येऊ जेव्हा आम्हाला जे काही मतदारसंघ मिळाले त्याला तुम्ही फुल सपोर्ट कराल आणि पंजाब आणि बेंगॉलमध्ये ते अजून जास्त वाढवाल तरच आम्ही तुमच्या सोबत येऊ. काँग्रेसचा ह्या सगळ्याला आधी विरोध होता पण ह्यावेळेस काँग्रेस ह्या अटी मान्य करते आणि काँग्रेस असं सांगते की स्वातंत्र्याची जी काही लढाई असेल त्यात तुम्ही आमच्या सोबत राहायचं. पण काँग्रेसच्या काही नेत्यांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यात लाला लजपत राय, मदन मोहन मालवीया यांसारखे नेते होते. आणि त्यासाठीच जसं मुस्लिम
मुस्लिमांसाठी मुस्लिम लीग हा पक्ष आहे, तसं हिंदूंची बाजू मांडणारा हिंदूंसाठी एक पक्ष हवा, म्हणून 1915 ला हिंदू महासभा हा पक्ष स्थापन करतात. आणि आतापर्यंत जे काही झालं त्यापासून गांधीजी लांब होते, पण आता एंट्री होते गांधीजींची. साऊथ आफ्रिकेतून आपलं लॉ शिक्षण पूर्ण करून गांधीजी भारतात येऊन काँग्रेस जॉईन करतात. आणि जे काँग्रेस कुठेतरी मागे पडत होतं, मुस्लिम लीगच्या सगळ्या मागण्या त्यांना मान्य करायला लागत होत्या, ते कुठेतरी थांबतं. आणि त्यानंतर थोड्याच काळात पहिलं महायुद्ध संपलं. त्यानंतर मुस्लिमांचं एक खिलाफत मुवमेंट होतं, ते चालू झालं होतं. Independence has not yet brought them peace. Rejoicing turned quickly into horror and mourning. Throughout this vast land, Hindus and Muslims seek safety in new surroundings. Peace-loving people, theirs is the dream of freedom. आता ते खिलाफत मुवमेंट काय आहे, कशाबद्दल चालू होतं ते मी तुम्हाला सांगत बसत नाही. ही जी खिलाफत मुवमेंट होती ती भारतामध्ये अली ब्रदर्स यांनी चालू केली होती. आणि गांधीजींनी खिलाफत मुवमेंट हिंदू मुस्लिम युनिटीसाठी एक सुवर्ण संधी मानली. आणि गांधीजींनी अली ब्रदर्स यांची भेट घेऊन त्यांना सपोर्ट केला. आणि भारतातल्या सगळ्या हिंदूंना आपण खिलाफत मुवमेंटला सपोर्ट करायला सांगतात. आणि त्यामुळे काँग्रेस एक सेक्युलर पक्ष आहे हे सगळ्यांना मान्य होतं. काँग्रेस त्यामुळे पुन्हा एकदा खूप स्ट्रॉंग पक्ष बनतो आणि मुस्लिम लीग आता कुठेतरी मागे पडतो. आणि त्यानंतर थोड्याच काळात जिन्ना मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोन्हीकडे रिझाईन करतात. ते म्हणतात की काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोन्हीही पक्ष रिलिजन पॉलिटिक्स करत आहेत आणि ते त्यांना मान्य नाही, म्हणून ते रिझाईन करत आहेत. पण काहींचं असंही म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये गांधीजींचं चालत होतं आणि मुस्लिम लीग मध्ये मुख्तार अन्सारी हे चालवत होते. आणि दोन्हीकडेही जिन्नाला कोणी विचारत नव्हतं, म्हणून जिन्नाने रिझाईन केलं होतं. आणि म्हणून गांधीजींना तानाशहा म्हणून जिन्ना लंडनला गेले होते. आणि त्यानंतर खूप काळ हिंदू आणि मुस्लिम एकत्र लढत होते. आणि त्यानंतर ब्रिटिश काय करतात, 1923 ला पंजाबमध्ये एक म्युनिसिपल मुवमेंट ऍक्ट आणतात. आणि त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ते पंजाब आणि बेंगॉलमध्ये मुस्लिमांसाठी अजून जास्त मतदारसंघ वाढवतात. आणि त्यामुळे काय होतं की पंजाबमध्ये एकदमच हिंदूंचे मतदारसंघ कमी होतात. आणि त्यामुळे पूर्ण भारतात परत एकदा हिंदू मुस्लिम तणाव परत एकदा वाढतो. आणि त्यानंतर हिंदू महासभा पण हिंदूंसाठी वेगळ्या सीट मागायला चालू करते. आणि सेम टायमिंगला अंदमानच्या जेलमध्ये असणारे वीर सावरकर पण एक पुस्तक लिहितात, हिंदुत्व, हु इज हिंदू. आणि त्या पुस्तकामध्ये हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र ह्याबद्दल लिहिलं होतं. आणि ब्रिटिश ते पुस्तक त्यावेळेसच बॅन करतात. आणि सेम टायमिंगला पंजाब आणि युपी मध्ये पण आर्य समाजने शुद्धी कॅम्पेन चालू केलं होतं. आणि त्याचा प्रभाव इतका पडला की हिंदू नेत्यांनी RSS ची स्थापना केली. आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जो काही तणाव चालू होता तो दिवसांदिवसा वाढत चालला होता. आणि इंग्रज काय करायचे, जेव्हा जेव्हा हिंदू मुस्लिम एकत्र येतील तेव्हा कोणत्या तरी एकाच समाजाला पकडायचे आणि त्याला वेगळं अथॉरिटी द्यायचे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम समाज भांडायला चालू करायचा. आणि RSS, हिंदू महासभा ह्यांचं प्रेशर इतकं होतं की 1926च्या निवडणुकीत काँग्रेसने सगळ्या सीट्स हिंदू उभा केल्या. आणि त्यामुळे काँग्रेस हा एक हिंदू पक्ष आहे असं घोषित झालं. आणि 1930 ला पहिल्यांदाच मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी वेगळ्या स्टेटची मागणी केली, वेगळ्या राज्याची, वेगळ्या देशाची नाही. आणि पाकिस्तान हा शब्द तेव्हा पहिल्यांदा आला होता. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने एक पॅम्पलेट तयार केलं होतं, नाव ऑर नेव्हर. पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदा आला होता. त्यातील पाकिस्तान मधील आय गायब होतं, पाकिस्तान हा शब्द आला होता. आणि त्याच काळात मुस्लिम लीगचे प्रेसिडेंट हे लियाकत अली खान हे होते. आणि असं म्हटलं जातं की हे जिन्नाचे खूप जवळचे होते. आणि त्यांनी लंडन मध्ये जाऊन जिन्नाची भेट घेतात आणि त्यांना सांगतात की मुस्लिम लीग त्यांनी पुन्हा एकदा जॉईन करावी आणि भारतात परत येऊन मुस्लिमांसाठी एका वेगळ्या देशाची मागणी करावी. आणि त्याला भारतातील सगळे मुस्लिम सपोर्ट करतील असं सांगितलं. आणि त्यानंतर जिन्ना एप्रिल 1934 ला भारतात परत येऊन मुस्लिम लीग पुन्हा एकदा जॉईन करतात. मुस्लिम लीगचे प्रेसिडेंट बनतात आणि एका वेगळ्या देशाची मागणी करतात. आणि हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत असं भारतातल्या प्रत्येक मुसलमानाला सांगतात. आणि बॅक टू बॅक काँग्रेसला टार्गेट करतात. आणि त्यानंतर इंग्रज एक ऍक्ट काढतात आणि त्यामध्ये खूप काही असतं. पण त्यातलं मेन गोष्ट काय होती, आता पूर्ण भारतात इलेक्शन होणार होत्या, ज्या पहिल्या खूप लिमिटेड ठिकाणी व्हायच्या. आणि आता मतदारांची संख्या वाढवली होती, 3 ते 3.5 कोटी लोक मतदान करू शकणार होती. आणि आता काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा हे सगळे पक्ष निवडणूक लढवू शकणार होते. आणि ज्या पक्षाचे जास्त सीट्स येतील ते त्या स्टेटचा गव्हर्नर निवडतील. आणि इंग्रज 1936 ला 15,855 जागांवरती निवडणूक लढवतात. आणि ह्यामध्ये काँग्रेस, हिंदू महासभा, मुस्लिम लीग हे सगळे पक्ष निवडणूक लढवतात. आणि ह्यामध्ये सगळ्यांना पाठीमागे ठेवत काँग्रेस 707 जागांवरती विजयी होते. आणि मुस्लिम लीगच्या फक्त 106 सीट्स निवडून येतात. आणि त्यानंतर मुस्लिम लीग आपले सगळे रूल चेंज करते, आपले सगळे लिडरशिप्स बदलते, खूप ॲग्रेसिव्ह होते. आणि ह्या पुढचा सगळा भाग आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. आणि दुसरा पार्ट बघण्यासाठी आजच सबस्क्राईब करा.